एक दीवाने की दीवानियत हा मूव्ही जो आहे काल थिएटर्समध्ये रिलीज झालेला आहे बघा. आणि हा मूव्ही मी बघितलेला आहे. तर कसा आहे मूव्ही तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. जेव्हापासून सैयारा रिलीज झाला आहे बघा तेव्हापासून लव्ह स्टोरीज मूव्हीजचा ट्रेंड थोडाफार वाढलेला आहे, मराठीमध्येही आणि हिंदीमध्येही. त्यापैकीच आता हा चित्रपट आहे एक दीवाने की दीवानियत. जसं नाव आहे तसंच चित्रपटाची स्टोरीही आहे बघा. सुरुवातीला जर थोडाफार प्लॉट मी तुम्हाला सांगायला गेलं तर प्लॉट असा आहे की एक पॉलिटिशियन आहे ज्याचं पात्र हर्षवर्धन राणेने साकारलेलं आहे. तर एक फेमस सुपरस्टार ॲक्ट्रेस आहे ज्याचं की पात्र सोनम बाजवा याने साकारलेलं आहे. पॉलिटिशियन जो आहे, जी की ॲक्ट्रेस आहे तिच्या प्रेमामध्ये पडतो, जिचं की नाव आदा आहे बघा मूव्हीमध्ये. तिच्या प्रेमामध्ये पडल्यानंतर तो इतक्या हाय लेवलपर्यंत जातो मग, आणि त्यानंतर मग काय होतं व काय नाही, तिला त्याचं प्रेम भेटतं का नाही, मग शेवटीला हे दोघं जण मिळतात का नाही, का हे फक्त एकटाच वन साइडेड लवर फायनलपर्यंत राहून जातो. संपूर्ण स्टोरी आपल्याला सिनेमामध्ये दिसते बघा. तर मित्र म्हणाल की एक वेगळं तर काही नाही, वन साइडेड लवरची स्टोरी दिसत आहे. नक्कीच स्टोरी काही वेगळी नाही आहे बघा. सध्या ट्रेंडच तसा आहे की 2-4 चांगले गाणे तयार करायचे, एक क्रिंजची स्टोरी तयार करायची, थोडीफार चांगली ॲक्टिंग करायची आणि लव्ह स्टोरी चित्रपटाचं नाव देऊन रिलीज करायचं. तशाच प्रकारचा हा सिनेमा आहे बघा. आणि मी खरंच जर सांगायला गेलं तर हा सिनेमा तेवढा काय भारी नाही आहे बघा. ठीकठाक आहे. एक चांगला सिनेमा तुम्ही याला म्हणू शकता, वन टाईम वॉच सिनेमा. त्यावरती या सिनेमामध्ये काहीच नाही. एक ठीकठाक सिनेमा आहे, परंतु खूप भारीही नाही आणि खूप खराबही नाही. या दोन्हीच्या मधला हा सिनेमा आहे. कारण की चित्रपटाचे जशा प्रकारचे स्टोरी आहे त्यावरतून हा सिनेमा तुम्हाला थोडाफार खराब वाटू शकतो. मी एक वेळेस माहीत आहे का असं नॉर्मल रिव्ह्यूवरपेक्षा एक प्रेक्षक म्हणून हा चित्रपट बघण्याचा प्रयत्न केला. म्हणजे काही वेळेस जास्त विचार न करता, डोकं न लावता. परंतु तरीही मला सिनेमा कसं काय की थोडाफार क्रिंज वाटू लागला. ते कारण की चित्रपटामध्ये डायलॉगच तसे आहेत बघा, पॉवरचं काहीतरी, पॉवर को पाने के लिए पॉवर चाहिए, असं तसं काहीतरी डायलॉग आहे. तर असे क्रिंज डायलॉग आहेत की तुम्ही ऐकूनच तुम्हाला अलग वाटेल. परंतु ते तिथलचे तिथे धकून जातात बघा. आणि एक सिक्वेन्स आहे बघा, जे की तुम्ही बाकीचे कोणाचे जर रिव्ह्यू बघितले असतील तर मलाही तसंच वाटलं. नॉर्मल एक प्रेक्षक म्हणून, ऑडियन्स म्हणून जरी तुम्ही बघितलं तर असं म्हणजे कसं काय टाकू शकतात मूव्हीमध्ये, दुसरं काहीतरी प्लॉट ट्विस्ट तुम्ही घेऊ शकला असात, इंटरव्हल सिक्वेन्समध्ये दुसरं काय दाखवू शकला असात. परंतु एक आता स्पॉइलर थोडंफार सांगायला गेलं तर असं आहे की सोनम बाजवा जी आहे तिला खूप जास्त काय म्हणतात मराठीमध्ये की हिंदीमध्ये नफरत आहे कोणाशी, तर हर्षवर्धन राणेची, पॉलिटिशियनशी. तर ती ओपन चॅलेंज देते सर्व ऑडियन्सला, तिच्या फॅन्सला, की जो हर्षवर्धन राणे जो आहे त्याला मारेल त्याच्यावर सोबत मी एक रात्र जे आहे झोपेल, असं खुलं चॅलेंज देते सर्वांना. कशासाठी, तर मी याच्यासोबत एवढे जास्त नफरत करते की बाप्पा तुम्ही जे आहेत काही पण करा पण त्याला मारून टाका. म्हणजे एवढ्या मला रायटिंगच खूप जास्त क्रिंज वाटली बघा. बाकी ॲक्टिंग वाईज पाहायला जर गेलं तर हर्षवर्धन राणे जो आहे एकच ॲक्टिंग करताना दिसतोय. म्हणजे मला वाटतंय की सनम तेरी कसममधला जो हिचा रोल होता, ॲक्ट्रेसचा रोल होता, त्यानं या सिनेमामध्ये तो स्वतः केलेला आहे. कारण की प्रत्येक दुसऱ्या सीनमध्ये तो रडायला लागतो बघा. काही झाले की रडायला लागतंय. काय चालू होतं म्हणजे. आणि सोनम बाजवा जे आहे याने ठीकठाक ॲक्टिंग केलेली आहे बघा. मी काय त्याला ट्रोल करणार नाही. ठीकठाक काही ठिकाणी असं मला वाटू लागलं की ओव्हर करायचं ट्राय करते ती, परंतु ठीकठाक दाखवून गेलं. मेन USP या मूव्हीचं आहे बघा गाणे. एक जे टायटल ट्रॅक आहे एक दीवाने की दीवानियत, किंवा एक रिमेक सॉन्ग आहे बघा. हे गाणे नक्कीच चालणार आहेत काय, चालतायत देखील. तर मला तरी जेवढं कळतं बघा त्यावरून तरी तुम्ही काही पण म्हणा, हा मूव्ही नक्कीच चालणार. 30-1 कोटी काहीतरी बजेट आहे बघा. परंतु हा मूव्ही नक्कीच 50 ते 100 कोटी करून दाखवणार कलेक्शन. हा सिनेमा फ्लॉप तर होणार नाही आहे बघा. हा सिनेमा कन्फर्म चालेल आणि चालेलच. तुम्ही जर रिस्पॉन्स बघितले असेल तर प्रेक्षक या मूव्हीला तुडुंब प्रतिसाद देत आहे. भले थांबा रिलीज होऊ द्या का बामा रिलीज होऊ द्या, हा सिनेमा चालणार आहे. ओव्हरऑल हा सिनेमा फक्त माझ्या मते तरी वन टाईम वॉच मूव्ही आहे. 5 पैकी या सिनेमाला मी 2च स्टार रिव्ह्यू देईल. कारण की यासारख्या स्टोरीज मी बघितलेल्या आहेत. नथिंग इंटरेस्टिंग बट क्वाईट वन टाईम वॉच. तुमचं मत आहे नक्की हा सिनेमा बघून मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. थँक्यू.